महत्त्वाची सूचना, या चित्रपटात दाखवलेल्या घटना, पात्र किंवा कथा संपूर्णपणे काल्पनिक आहेत. याचा वास्तविक जीवनाशी कसलाही संबंध नाही. जरी संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तसेच तंबाखू, गुटखा किंवा मद्यपान करण्यास आम्ही प्रोत्साहन किंवा त्याची जाहिरात करत नाही. धन्यवाद. Hi. Hi. If you don't mind, मी इथं बसू शकते? Yeah, sure. Thank you. Actually, बराच वेळ झाला मी तुला बघतेय. तू नोटबुक मध्ये काहीतरी लिहितोय, ते पेज फाडतोय, टाकून देतोय आणि पुन्हा तेच करतोय. मला राहवलं नाही, सो बघायला आले की तुझं चाललंय तरी काय नक्की. असं शायरी करण्याचा ट्राय करतोय. ओहो, म्हणजे तू शायर आहेस? नाही, असं नाही, पण मनातल्या फिलिंग व्यक्त करण्यासाठी शायरीचा आधार घेतोय. बाकी प्रोफेशनल असं काही नाही. हर शायर यही बात दोहराता है साहब. अरे अचानक काय झालं? काही नाही, सोड. पण तू काय करते एवढ्या सुनसान इलाक्यात? ते मी सांगेन, पण तू आधी सांग, सगळं ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम आहे का? काही नाही, पण तू का विचारतेस? प्रत्येक मेल मध्ये सगळ्या गोष्टी जरी सहन करण्याची शक्ती असली ना, तरी आपल्या मनातल्या वादळांसमोर भावना व्यक्त करायला खूप वेळ नाही लागत. अरे हो, ते खरं आहे. पण असं म्हणतात मुलं रडत नाहीत. मग बरोबर ना, मुलं नाही रडत. आणि का रडतील सांग ना? मुलांना तर फिलिंगच नसते. काय झालंय सांग ना मला. तू बघू काय लिहिलंय त्या वहीत. अकेली सी है जिंदगी मेरी, बहुत गम है मेरी खामोशी में, हर लम्हा जिया मैं उसके लिए, पर था ही नहीं उसके दिल में मैं. ब्रेकअप झालंय का? हो. आजकालचं प्रेम म्हणजे ना फक्त ब्रेकअपच्या आधीची सिच्युएशन आहे. तू एवढा विचार नको रे करूस. वेळ आहे, निघून जाईल. जस्ट चिल. गेट अप अँड डोंट क्राय. ओके? यस. बाय द वे, तू इकडे कसं काय? आयुष्यात कधी एकटं फील झालं ना की माणूस स्वतःला स्वतः शोधायला एकांताचा सहारा घेतो. मला सांग, तू इकडे कशी? इकडेच असते मी. आता सवय झाली रे एकटं राहायची. म्हणजे? माझं पण ब्रेकअप झालंय माझ्याच लाईफ सोबत. अरे वा, तू पण चांगलीच अलंकारिक भाषा वापरायला लागलीस की. म्हणजे तुझ्या पण लाईफचा शॉर्ट झालेला दिसतोय. प्रत्येकाच्या लाईफ मध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतातच आणि त्यांना फेस करायची प्रत्येकाची पद्धतही वेगळीच असते. हो, ते खरं आहे. ए बरं जाऊ दे, तुझ्या लेखणीतलं एखाद्या वाघाचं दर्शन दे बरं. काय? वाघाचं दर्शन म्हणजे? अरे एखादं शेर सांग. हा हा, शेर. तर ऐक तर. जिंदगी के उस डगर पर खड़े हम, मतलब हम दोनों, जिंदगी के उस डगर पर खड़े हम जहाँ डगमगाई अपनी जिंदगी. वाह वाह, कातिला दर्द है. हम दर्द लिखते हैं मैडम जी, देते नहीं. दर्द देते नहीं मगर रोते हैं. काय रोते? थांब तू.
चल. मी थांबते, तू जा. का, काय झालं? काय नाही. काय झालं? ओके आहेस ना? चल. यार तू बोलली खरंच बरोबर आहे. प्रत्येकाची लाईफ जगायची पद्धत वेगवेगळी असते. आणि आपण स्वार्थी बनून ती आपल्यासाठी बदलू नाही शकत. पण आपण आपली लाईफ जगायची पद्धत तर बदलू शकतो ना. हो, ते करू शकतो. चल इकडून जाऊ. एकदम मस्त. बरं थांब, मी तुझे फोटो काढतो. हो. थांब इथं. आता पोच पकड आता. हे बघ. चल इकडे जाऊ. तिकडे नको, तिकडे जाऊ. इकडे छान प्लेस आहे, ये. मला इथलं सगळं माहिती आहे. हो, म्हणजे तू सारखीच इकडे असते. लाईफ मध्ये ना खुश राहायला पाहिजे. इथलं वातावरण कसं वाटतंय तुला? मस्त वाटतं एकदम. बाकी निवांत. हो. जिया अगं खाली उतर. जिया ऐक तर. अरे जिया ये तू खाली. तू पहिली खाली. नाही तू पहिली खाली. अरे काटे बघ काटे. चल. हो, मी दर्द देती नहीं मगर रोते. गप तू आता. ए बघ ना, किती कमी वेळात आपण क्लोज फ्रेंड झालो ना. या तुझ्या बोलक्या स्वभावामुळेच. ए आपण एक सेल्फी घेऊया का? हो घेऊया ना. एक मिनिट. यार लगेच तू माझी क्लोज फ्रेंड झालीस. तुला तर आता सगळी कुंडलीच माहीत पडली माझी. हो मग, त्यामुळे माझ्यापासून सावध राहा. मी कधीही तुला ब्लॅकमेल करू शकते. डोंट वरी यार, एवढं टेन्शन नको घेऊ. मी तुला दुःखी नाही बघू शकत, त्यामुळे मी नेहमी तुझ्या सोबत असेल. लवकरच तुमच्यासारखी एखादी प्रियसी मिळावी, त्याबद्दल आशीर्वाद द्या माते. तथास्तु. आणि आता नव्याने सुरुवात कर. हो ठीक आहे. हे घे, तू आता मागचं सगळं विसरून नव्याने सुरुवात करतोय ना. घे, तोंड गोड कर. वा, आवडतं ना तुला? हे घे, तो पण खाऊ. बस बस, तू का? बस ग, खूप गोड आहे. ठीक आहे,
नंतर खा. ऐक ना, खूप उशीर झालाय, मला आता निघायला हवं. थांब एक मिनिट. चल तुला जाता जाता सोडतो मी. कुठे राहतेस तू? आपले रस्ते वेगळे आहेत. पण मंजिल तर एक आहे ना. आता खूप उशीर झालाय. काय? उशीर झालाय, मला निघायला हवं. तुझा मोबाईल नंबर दे ना. मोबाईल नाही वापरत रे मी. मग ऍड्रेस? लेटर जरी पाठवलं ना तरी नाही पोचायचं तिथं. ओके. मग कधी भेटणार परत? माहित नाही, पण तुला कधी माझी आठवण आली ना तर इथे येत जा. मी असेन तुझ्या आसपास. आठवण येईल का तुझी? मला पण. बाय. बाय. एक मिनिट, ऐक ना, तुझं नाव नाही सांगितलंस तू. जिया. मी विक्की. बाय. बाय. आजकाल या घाटात कोण गाडी होत नाही. का हो? या पुढे ऍक्सिडेंट झालाय. काय? होय तर तिथं आमच्या गावात पोराला दिसली होती ती पोलीस. काय नाव आहे त्या मुलीचं? आता एवढं पण माहित नाही, पण चांगल्या मोठ्या घराण्यातली पोरगी होती. एक मिनिट खाली उतरा तुम्ही. हो पण झालं तरी काय? अहो एक मिनिट उतरा तर खरं. हो भाऊ पण झालं काय? जिया! 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 पकड ना. नाही नाही, अशी या साईडला पकड. हो. हे बघ कसे आले फोटो. जिया! कॅडबरी. हम मिले थे जब तुम्हें तलाश थी किनारे की. हम मिले थे जब तुम्हें तलाश थी किनारे की, और मैं बहाव में कूद रहा था. हम मिले थे जब मैं बहते बहते थक गया और तुम किनारे से ऊब गई थी. हम मिले थे जब मैं बहते बहते थक गया और तुम किनारे पे ऊब गई थी. साल जो अलग अलग गुजारते रहे तब मिले थे हम. फासले जो साथ साथ चलते रहे तब मिले थे हम.
अब किनारे पर खड़ा हूं मैं और तुम इन बेकरां खलाओं में कूद रहे हो।